तर मित्रों, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केला तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, या प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून आपण प्रिपरेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडपर्यंत आपण आलात, त्यांच्या डेरिव्हेटिव्हपर्यंत आपण आलात. आता स्पेशली आपण अनहायड्राइड्सपासून आपण कसा अल्कोहोल बनतो किंवा ईस्टरपासून कसा बनतो, त्याचबरोबर आपण अमाइडपासून कसा बनतो याच्यावर आपण चर्चा केलात. आज आपण ईस्टर्सचाच उपयोग करणार आहात. ते एक दोन वेगळ्या पद्धतीनं आहे आणि तीच रिव्हर्स रिॲक्शन आपण ईस्टर चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करणार आहात. त्यामुळं आपण ती एक रिॲक्शन आपण डिस्कस करणार ज्याला आपण म्हणतो हायड्रॉलिसिस ऑफ ईस्टर, विच इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो बा, ज्याला आपण म्हणता हायड्रॉलिसिस ऑफ ईस्टर. ईस्टरच्या हायड्रॉलिसिसनुसार आपण काय करू शकतो पा, तर आपण एखादा अल्कोहोल आपण प्रिपेअर करू शकतो. त्यामध्ये आपण दोन प्रकारचे हायड्रॉलिसिस आपल्याला होतं, ज्याला आपण म्हणतो ॲसिड हायड्रॉलिसिस आणि दुसरा असेल अल्कलाइन हायड्रॉलिसिस और बेस हायड्रॉलिसिस असं म्हणतात. मग आपण वन बाय वन आपण पाहणार आहात. पहिल्यांदा आपण हे पाहू पा, ज्याला आपण म्हणतो अल्कलाइन हायड्रॉलिसिस असं आपण त्याला म्हणू. अल्कलाइन हायड्रॉलिसिसचा अर्थ काय होतो, तर ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन प्रेझेन्स ऑफ बेस प्रेझेन्स असताना आपल्याला ती रिॲक्शन आपल्याला कशी घडते त्यासाठी आपण डिस्कस करत असताना पहा, हा तुमचा R, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OR' आपण त्याला म्हणतो. तर हा प्रेझेन्स असताना आपण काय करतोय पहा, तर या सोडियम हायड्रॉक्साईड, हा तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड असेल, तर हा सोडियम हायड्रॉक्साईड तुमचा काय असेल पहा, बेस असेल. मग ही रिॲक्शन होत असताना आपण पहिल्यांदा काय करणार आहात, तर हा OH निगेटिव्ह आयन्स येतो आणि हा तुमचा प्लस पॉझिटिव्ह चार्ज सोडियम आयन्स आपल्याला मिळतो. हा जो OH निगेटिव्ह आयन्स दे कॅन अटॅक ऑन द इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बोनिल कार्बन आयटम, देन दीज पाय इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड द ऑक्सिजन आयटम असा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यापासून तुम्हाला जो प्रोडक्ट बनतो ज्याला आपण म्हणू R, हा C, हा O निगेटिव्ह, त्यानंतर तुम्हाला हा OH ग्रुप असेल आणि हा OR' आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपल्याला काय प्रकार घडत असतो, ज्यावेळेस आपण एखादी रिॲक्शन करताना इथले इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा इथे येतात, तेव्हा हा तुमचा OR' हा रिमूव्ह होतो आणि तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर त्याला आपण RC डबल बॉन्ड O, हा तुमचा OH ग्रुप असेल आणि प्लस OR निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनतो आणि OR आपल्याला बनतो. बट कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आर द ॲसिडिक इन नेचर, अल्कॉक्सी ग्रुप इज द स्ट्रॉंग बेस अँड देअरफॉर दिस हायड्रोजन आयटम्स कॅन ट्रान्सफर टुवर्ड द अल्कॉक्सी ग्रुप अँड फॉर्मेशन काय होईल, RC डबल बॉन्ड O, हा O निगेटिव्ह आणि प्लस हा R' आपल्याला मिळतो. काय मिळाला तुम्हाला, R' आपल्याला मिळतो. म्हणजेच इथं तुम्हाला अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होतो. हा एक अल्कोहोल आपल्याला मिळाला. आणि तुम्हाला माहिती आहे पहा, की बेसिक मीडियममध्ये असताना हा सोडियम Na पॉझिटिव्ह असतो. या सोडियम Na पॉझिटिव्ह सोबत याची रिॲक्शन होते. Na पॉझिटिव्ह हा तुम्हाला इथं कंबाईन होतो, तयार होतो RC डबल बॉन्ड O Na आपल्याला फॉर्मेशन होतो. याला आपण म्हणू शकता पहा प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम द ईस्टर्स बाय यूजिंग द अल्कलाइन हायड्रॉलिसिस. असं आपण या रिॲक्शनमध्ये आपण मेकॅनिझम सहित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर ही एक ईस्टरची अल्कलाइन हायड्रॉलिसिस आहे आणि या अल्कलाइन हायड्रॉलिसिसनुसार आपल्याला काय बनतो पहा, अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो, असं आपण लक्षात घ्या. तर हे एक आपल्याला एक्झाम्पल लक्षात राहील. आता आपण एक काय करू पहा, एक्झाम्पल आपण पाहणार आहात. ही जनरल रिॲक्शन आपण त्याची पाहिलात, तर एक्झाम्पलमध्ये आपण काय करतोय ते आपण डिस्कस करू पहा. तर हे आपल्याला लक्षात राहील. तर हे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जेवढ्या रिॲक्शन एकत्र घेता येतील तेवढ्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि ह्या रिॲक्शन प्रत्येकाने पुन्हा पुन्हा लिहिण्याचा आणि पुन्हा पुन्हा पाठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता पहा, याचं एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणतोय त्यावेळेस आपण काय करता, याच्यात आपण एक एक्झाम्पल आपण घेऊ पहा. एक तुमचा हा CS3, हा C डबल बॉन्ड O, हा OC2H5 आपण घेतला. बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, इथॅनोएट म्हणा किंवा यालाच आपण इथिल ॲसिटेट असं म्हणतो. हा तुमचा इथिल ॲसिटेट
हा तुमचा इस्टर असेल, बरोबर आहे. याच्यासोबत आपण कुणाची अल्कलाईन हायड्रोलिसिस करायचं म्हणजेच कुणाचं करताय, बेससोबत आपण रिॲक्शन करतो, याला आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे NaOHचं आपल्याला आयोनायझेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं, आयोनायझेशन झाल्यानंतर हा तुमचा काय येतो निगेटिव्ह आणि हा काय असेल तुमचा पॉझिटिव्ह आपल्याला मिळतो पहा. तर हा जो निगेटिव्ह असेल इथं तुम्हाला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. आणि याचाच अर्थ आपल्याला दिस इलेक्ट्रॉन रिच सेंटर्स अटॅक ऑन द इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बोनिल कार्बन आयटम. मग आपल्याला काय मिळेल तर हा तुमचा CH3 हा C हा O निगेटिव्ह, त्यानंतर तुमचा हा OH आणि हा OC2H5 आपल्याला बनतो, राईट. आता हा जो असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस होतात, इथले इलेक्ट्रॉन पेअर इथे येतात, त्यामुळे इथला जो ग्रुप असेल तर हा निघून जातो आणि तयार होतो तुमचा काय तर हा CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा OH ग्रुप असेल आणि प्लस हा तुमचा C2H5 आणि हा O निगेटिव्ह आपल्याला म्हणतो. तर इथॉक्सी ग्रुप आपल्याला अनायन्समध्ये आपल्याला मिळतो. पुन्हा प्रकार काय घडतो पहा, हे तुम्हाला ॲसिड आहे आणि हा बेस प्रेझेन्स असताना ही रिॲक्शन आहे. बेस प्रेझेन्स असताना जर ही रिॲक्शन असेल तर इथला H पॉझिटिव्ह अंश याच्याकडे ट्रान्सफर होतो आणि त्यापासून तुम्हाला काय बनतो बघा, तर याच्यामध्ये आपल्याला CH3 हा C डबल बॉन्ड O हा O निगेटिव्ह प्लस C2H5 हा OH आपल्याला मिळतो आणि याच्यासोबत आपल्याला सोडियम कॅटायन्सची रिॲक्शन होते आणि तयार होतो तुमचा CH3 C डबल बॉन्ड OONA. अशा पद्धतीनं आपल्याला हा इथेनॉल आपल्याला बनत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण कोणत्याही इस्टरपासून जर तुम्हाला अल्कोहोल बनवायचा असेल तर हा जो अल्कॉक्सी ग्रुप असेल तर हा अल्कॉक्सी ग्रुप जो असेल तर तो अल्कॉक्सी ग्रुप आपल्याला काय उपयोगात आणतो तर हा अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होत असतो. बाकीचा पार्ट जो राहतो तो तुम्हाला कोणता राहील तर सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडचा आपल्याला मिळत असतो, लक्षात राहील. तर असे एक्झाम्पल आपल्याला भरपूर करता येतील पहा. यानुसार आपल्याला अल्कोहोल तयार करण्यासाठी अल्कलाईन हायड्रोलिसिसचा आपण उपयोग करता. नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण बघितला तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय बघा, तर पुढचं एक्झाम्पल आपण काय म्हणता, हे एका स्टेपमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर कशा पद्धतीनं लिहिताल त्यासाठी शॉर्ट टिक्स आपण लक्षात घेऊ पहा. जर आपण एखादा CH3 हा CH2 हा C डबल बॉन्ड O आणि हा OC2H5 आपण घेतलात तर आपण कुणासोबत रिॲक्शन करणार आहात, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण रिॲक्शन करतो. सोडियम हायड्रॉक्साईडला आपण कधी लक्षात ठेवायचं आहे पहा, हा जर 18चा घेतला असाल तर तो 18चा कुठं येतो तर या कार्बोनिल ग्रुपला जोडलेला असतो. म्हणून मी तुम्हाला इथं समजण्यासाठी पहा, हा NaO हा 18 असेल आणि हा तुमचा H असेल, बरोबर आहे. आता पहा तुम्हाला दोन प्रोडक्ट दिसतील, हा C2H5OH आणि दुसरा असेल CH3 CH2 C डबल बॉन्ड ONA असं आपण त्याला म्हणतो. आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर CH3 CH2 हा C डबल बॉन्ड ONA आणि प्लस दुसरा कोणता मिळतो C2H5OH आपल्याला बनतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा इथेनॉल आपल्याला प्रिपेअर करता येतो. असेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स आपल्याला प्रिपेअर करता येतील पहा. हे कशाच्या आधारावर आपण करतोय तर अल्कलाईन हायड्रोलिसिस, म्हणजेच हा 18चा ग्रुप कुठं आला तर हा 18 ऑक्सिजन आपल्याला इथे येतो, लक्षात राहील. तर या पद्धतीनं आपण काय करताय पहा, तर एक्झाम्पल आपण करत असताना या कोणता ऑक्सिजन आयटम कुठं येतो हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. दुसरं एक्झाम्पल जर बघितलात, जर समजा आपण इथं असं केलात तर हा तुमचा HC डबल बॉन्ड O हा O आणि हा तुमचा काय असेल पहा CH3 असेल. आणि आता आपण इथं ऑक्सिजन जो असेल तर तो आयसोटोपिक ऑक्सिजन आयटम आपण 18चा आपण घेतलात इथं घेतलात आणि इथं आपण काय करू पहा, NaOH सोबत आपण रिॲक्शन केलात. NaOH सोबत रिॲक्शन केल्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, तर हा तुमचा बॉन्ड आपल्याला ब्रेक होतो. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा NaO आणि निगेटिव्ह आणि हा तुमचा H पॉझिटिव्ह असेल. याच्यानुसार आपल्याला प्रोडक्ट काय बनेल पहा, तर हा CH3OH हा 18चा इथं येईल आणि राहिला पार्ट तुमचा कोणता असेल प्लस HC डबल बॉन्ड O आणि हा ONA हा सोडियम फॉर्मेट आपल्याला बनतो. हा तुमचा मिथेनॉल इथं फॉर्मेशन होत असतो. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकता पहा, वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स आपण प्रिपेअर बाय युजिंग द अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर असं म्हटलं जातं, लक्षात राहील. तर ही गोष्ट आपण अल्कलाईन हायड्रोलिसिसची आपण केलात. आता नेक्स्ट आपण पाहणार आहात याच ईस्टरचा उपयोग करून आपण ॲसिड हायड्रोलिसिस जर
केला तर त्यापासून पण आपल्याला काय मिळतो पा, अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. ती रिॲक्शन कशी होते त्यावर आपण चर्चा करू पा. तर ॲसिड हायड्रोलिसिस आपण जर करायचं असेल तर काय करणार आहात ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये, तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा. नेक्स्ट आपण बी पार्ट आपण याचा पाहतोय, ज्याला आपण म्हणतो ॲसिड हायड्रोलिसिस. बरोबर आहे. तर ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये आपण काय करतोय बघा, बी असेल याला आपण ॲसिड हायड्रोलिसिस असं म्हणतात. ॲसिड हायड्रोलिसिस म्हटलं तर इन प्रेझन्स ऑफ मिनरल ॲसिड. मग आपण काय करतोय पहा, हा तुमचा RC डबल बॉन्ड O, हा OR डॅश आपण घेतला, याच्यासोबत आपण हा H2O इन प्रेझन्स ऑफ ॲसिड आपण घेतला. तर यांच्यापासून आपल्याला तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर हा RC डबल बॉन्ड O आणि हा OH ग्रुप असेल आणि प्लस हा R डॅश OH आपल्याला फॉर्मेशन होत असतो. बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणू शकता पा, हा अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होतो. याच्या रिव्हर्समध्ये आला तर याला आपण काय म्हणतोय पा, तर इस्टरिफिकेशन असं म्हटलं जातं. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ईस्टरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पा. फार सिंपल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल बघितलात तर हा CH3 C डबल बॉन्ड O, हा OCH3 किंवा C2H5 आपण घेतलात. बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन करताना वॉटर मॉलिक्यूलचं आपल्याला ॲडिशन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड करायचं आहे. मग वॉटर मॉलिक्यूल ॲडिशन करताना आपण काय करायचं आहे बघा, तर इथं तुम्हाला काय मिळतोय पहा, हा OH निगेटिव्ह आणि हा तुमचा काय असेल पहा H पॉझिटिव्ह असेल. यांच्यापासून तुम्हाला काय तयार होईल, हा CH3 C डबल बॉन्ड OH आणि प्लस हा C2H5 OH आपल्याला फॉर्मेशन होतो. असा आपल्याला इथेनॉल आणि कार्बोक्झिलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि हा तुमचा काय असेल पहा इथेनॉल आपल्याला बनत असतो. ही आपण लक्षात ठेवा. म्हणून आपण O18 जर तुम्ही कुठला घेता, आयसोटोपिक ऑक्सिजन आयटम कुठला घेतलात आणि कुठं घ्यायचं आहे याच्यानुसार तुम्हाला ते लक्षात येईल पहा. तर या पद्धतीनं आपण काय म्हणतोय हे आपल्याला एक्झाम्पल करता येतील. दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलात, हा तुमचा काय असेल पहा, एक इस्टर आपण असं घेऊ, हा C डबल बॉन्ड O आणि हा OCH3 आपण घेतला. याच्यासोबत आपण वॉटर मॉलिक्यूलची आपण जर रिॲक्शन केला तर आपल्याला काय होणार आहे, तर इथं तुम्हाला काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि तयार होतो तुमचा हा बेन्झॉइक ॲसिड C डबल बॉन्ड OH आणि प्लस हा तुमचा काय असेल पहा मिथॅनॉल आपल्याला फॉर्मेशन होतो. तर असे आपल्याला एक्झाम्पल ॲसिड हायड्रोलिसिसचे आपल्याला पाहायला मिळतील पहा. याच रिव्हर्स रिॲक्शनला आपण काय म्हणतो, इस्टरिफिकेशन असंही म्हटलं जातं. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा ईस्टर या चॅप्टरमध्ये आपण डिस्कशन करू पहा. तर या ईस्टरपासून आपल्याला हा अल्कोहोल आपल्याला कसा प्रिपेअर करता येतो याची आपल्याला माहिती असावी पहा. आता बघा याच ईस्टरसोबत आपल्याला काय करायचं आहे पहा, ईस्टर जो असेल तर याचा उपयोग आपण ग्रिग्नार्ड डिएजंटसोबत पण पाहणार आहात. ते आपण नेक्स्ट रिॲक्शन आपण पाहू, त्या अगोदर आपण पाहणार आहात पहा. तर हे ईस्टर हा कंपाऊंड झाला, कार्बोक्झिलिक ॲसिड झाला, ईस्टर झाला, अनहायड्राइड झाले, ॲसिड हॅलाइड झाला. आता आपण राहतो तो अमाइन. अमाइनपासून आपण कसा बनवतो ते आपण लक्षात घेऊ पहा. तर त्यासाठी आपण नेक्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जेवढे चॅप्टर्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्या सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून अल्कोहोल कसा बनतो याच्यावर आपली चर्चा चालू आहे. त्यामुळं आपण लिमिटेशनमध्ये न राहता थोडा आपण त्याला ब्रेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू पहा, जेणेकरून आपल्याला कुठले एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतील. नेक्स्ट आपण काय करतोय बघा, आता फ्रॉम प्रायमरी अमाइन्स. तर प्रायमरी अमाइन्सपासून आपण कसा बनवतो याच्यावर आपण चर्चा करू पहा. प्रायमरी अमाइन्स म्हटलात तर त्यावेळेस आपण काय लिहिता, RNH2 असं आपण त्यांना म्हणतो. आता ही रिॲक्शन तुम्हाला अमाइन चॅप्टरमध्ये पण पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याला इथरमध्ये पण काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर अल्डिहाइड कीटोनमध्ये पण ही रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याला आपण डायझोटायझेशन असंही म्हटलं जातं. तर ती रिॲक्शन जी असेल तर ती आपण रिॲक्शन कशी होते त्याबद्दल आपण चर्चा करू. हे अमाइन्समध्ये आपण डिस्कस करत असताना प्रायमरी अमाइन्स जर बघितलात, हा तुमचा RNH2 यांच्यासोबत जर आपण एखादा NaNO2 प्लस एक्सेस अमाऊंट ऑफ HCl इन 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असं जर आपण केलात तर त्यापासून आपल्याला तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपल्याला काय मिळतो त्याबद्दल आपण चर्चा करू. पहिल्यांदा आपल्याला काय मिळतो पहा, हा तुमचा तयार होणारा जो कंपाऊंड असेल हा ROH आपल्याला मिळतो, यालाच आपण अल्कोहोल असं म्हणू.
पण आता हे कधी होणार आहे आणि कशा पद्धतीनं होतं त्याबद्दल आपण चर्चा करू पहा. तर ही रिॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये बऱ्याच चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात पहा. तर ते कसे चेंजेस होतात त्याबद्दल आपण चर्चा करू. हा सोडियम नायट्राइड जो असेल तर या HCl सोबत रिॲक्शन केला तर त्यापासून तुम्हाला नायट्रस ॲसिड आपल्याला बनतो. याच्याऐवजी मी काय लिहू शकतो पहा, HNO2 असं आपण त्याला लिहू शकता पहा, बरोबर आहे. हा जो HNO2 असेल यालाच आपण नायट्रस ॲसिड असं म्हणतात. याला काय म्हणू आपण, नायट्रस ॲसिड असं म्हणतात. आणि या नायट्रस ॲसिडचा प्रिपरेशन या सोडियम नायट्राइड्स आणि HCl सोबत जर केला म्हणजेच हा तुमचा NaNO2 हा प्लस HCl असेल, यांच्यापासून आपल्याला HNO2 आपल्याला बनतो आणि प्लस हा NaCl आपल्याला बनतो. याच नायट्रस ॲसिडची रिॲक्शन प्रायमरी अमाईनसोबत जर केला तर त्यांच्यापासून काय मिळतो पहा, अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. असं गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आता ही कसं घडतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहात पहा. त्यासाठी आपण मेकॅनिझममध्ये आपण डिस्कस करत असाल तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय पहा, तर हा तुमचा मेकॅनिझम आपण पाहत असाल तर मेकॅनिझमचा हा RNH2 याच्यासोबत जर आपण HON डबल बॉन्ड O असं मी या नायट्रस ॲसिडला लिहू शकतो. हा HON डबल बॉन्ड O असं जर आपण लिहिलात तर यांच्यापासून इन प्रेझन्स ऑफ काय असेल तुमचा HCl असेल, राईट. आता पुढं प्रकार काय घडतो बघा. हा जो तुमचा N असेल नायट्रोजन जो असेल तर तो या ठिकाणी आपल्याला ॲड होतो आणि त्यानुसार RN2 हा Cl निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आपल्याला बनतो. कसा बनणार आहे तर इथले 2 हायड्रोजन ॲटम आणि इथला 1 ऑक्सिजन ॲटम, वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह झाला, 1 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. त्यानंतर पहा इथला तुमचा 1 OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन, याच्यापासून आपल्याला काय मिळेल, वॉटर मॉलिक्यूल. त्यामुळे हा तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल नाही मिळाला. राहिला पार्ट कोणता पहा, हे 2 हायड्रोजन गेले, त्या ठिकाणी इथला नायट्रोजन आला आणि त्यासोबत Cl आला आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतो, डायझोनियम क्लोराईड असं म्हणतात. याला डायझोटायझेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. हे आपल्याला कधी घडतं, 0 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, राईट. त्यानंतर बघा पुढे आपण डिस्कस करू. याला आपण डायझोनियम हलाइड्स असं म्हणतो, डायझोनियम साल्ट असं म्हणतात, बरोबर आहे. आता हा जो डायझोनियम साल्ट असेल इन विच द प्रेझन्स ऑफ बेस्ट और बेटर लिव्हिंग ग्रुप इज द N2 पॉझिटिव्ह Cl. हा बेटर लिव्हिंग ग्रुप असतो, तो लवकरात लवकर निघून जाणार असतो अँड देअरफॉर दिस रिॲक्शन्स विल बी टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. म्हणून आपण नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय पाहू शकता पहा, हा जो तुमचा RN2 हा Cl असेल तर याच्यामध्ये आपल्याला काय होतंय पहा, तर आयोनायझेशन होईल. लिव्हिंग ग्रुप आहे, लिव्हिंग ग्रुप म्हणजे इथले इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजनकडे जातील आणि या कार्बन आयटमवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजेच अल्किल ग्रुपवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्यानंतर तुम्हाला हा N2 गॅस आपल्याला इव्हॉल्व होत असतो. हा N2 गॅस आपल्याला इव्हॉल्व झाला आणि Cl निगेटिव्ह आयन्स आपल्याला त्या रिॲक्शन मिक्सरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच हा तुम्हाला काय मिळतो, कार्बोकॅटायन मिळाला, कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायन जर मिळत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणतो, दे कॅन शो द रिअरेंजमेंट. म्हणजे आपल्याला ही रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला काय असेल पहा, रिअरेंजमेंट. हे रिअरेंजमेंट होणं पॉसिबल आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा, ज्या ज्या वेळेस एखादी रिॲक्शन कार्बोकॅटायन घडून आपल्याला घडते त्यावेळेस आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे आणि म्हणून आपण रिअरेंजमेंट होताना ही रिॲक्शन आपल्याला घडेल पहा. मग आता पहा राहिला तुमचा कोण, तर एखादा R पॉझिटिव्ह झाला, मग R पॉझिटिव्ह सोबत आपल्याला वॉटर मॉलिक्यूल येतो. वॉटर मॉलिक्यूल सोबत आपण रिॲक्शन केला तर त्यापासून तुम्हाला अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होत असतो. तर यासाठी आपण नेक्स्ट स्टेप जर आपण बघितलात तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पुढे काय पाहणार आहात पहा, तर कार्बोकॅटायन फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला काय काय प्रकार घडू शकतो हे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू पहा. तर आता कार्बोकॅटायन आपल्याला बनला, म्हणजेच हा R पॉझिटिव्ह आपल्याला बनला. याच्यासोबत आपल्याला जर OH निगेटिव्ह आयन्स आपण घेतला तर काय तयार होईल, ROH आपल्याला तयार होतो. त्याचबरोबर याच्यासोबत CN निगेटिव्ह घेतलात तर RCN आपल्याला बनू शकतो. याच्यासोबत आपण एखादा दुसरा कोणताही घेऊ शकता, एखादा Cl निगेटिव्ह घेतलात तर RCl आपल्याला बनू शकतो, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण एखादा जर हा OR डॅश घेतलात तर त्यावेळेस आपल्याला काय बनू शकतो पहा, ROR आपल्याला बनू शकतो. असे आपल्याला काय मिळतील पहा, प्रोडक्ट मिळतील. पण हे सर्व प्रोडक्ट काय असतील पहा, मायनर प्रोडक्ट असतील.
मायनर प्रोडक्ट. बट हा जो अल्कोहोल असेल तर हा अल्कोहोल जो असेल तर याला आपण काय म्हणू पा मेजर प्रोडक्ट आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर ही रिॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे. हे अमाइन चॅप्टरमध्ये पण आपण शिकणार आहात. तर त्यासाठी आपण ही रिॲक्शन होत असताना इथं कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार होतो म्हणजे तिथं काय होईल पा रिअरेंजमेंट आपल्याला फॉर्मेशन होत असतो आणि त्यातला मेजर प्रोडक्ट जो असेल तर तो काय असेल तुम्हाला अल्कोहोल आपल्याला बनतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. लक्षात राहील. तर आता बघा याच्यावर एक आपण एक्झाम्पल बघू आणि त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला आणखीन क्लिअरिफाय होईल पहा. तर त्यासाठी आपण काय म्हणू शकता तर एखादा तुमचा प्रायमरी अमाइन आपण घेतला तो जो की आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे. एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगू शकतो पहा. हा तुमचा CH3 असेल, CH हा CH3 हा CH2NH2 असेल. याला आपण आयसोब्युटिल अमाइन असं म्हणतो. बरोबर आहे. आणि याच्यासोबत आपण जर इथं तुम्हाला दिला असेल NaNO2 आणि त्याचबरोबर हा एक्सेस अमाऊंट ऑफ HCl 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपल्याला दिलेलं असेल तर याचा प्रोडक्ट काय असेल असं आपल्याला विचारलं जाईल. त्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्या लक्षात यावं की नायट्रस ॲसिडसोबतची प्रायमरी अमाइनची रिॲक्शन आहे. नायट्रस ॲसिड म्हटलात की आपल्याला आठवला पाहिजे तो म्हणजे HNO2 असेल. बरोबर आहे. यालाच आपण काय लिहू शकतो HON डबल बॉन्ड O असं आपण लिहू शकता. मग आता पहा काय तयार होईल. याला डायझोटायझेशन म्हणतात. हे पण आपल्याला क्लिक होणं गरजेचं आहे. मग राहतो पार्ट पहा CH3 हा तुमचा CH हा CH3 असेल, हा CH2 आणि हा तुमचा NH2 असेल. याच्यासोबत आपण HON डबल बॉन्ड O आणि प्लस एक्सेस अमाऊंट ऑफ HCl असेल तर याच्यापासून प्रोडक्ट काय मिळणार आहे. तर मी तुम्हाला सांगितले 2 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात. नायट्रोजन आणि Cl या नायट्रोजनसोबत कंबाईन होतात आणि बेटर लिव्हिंग ग्रुप त्या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला बनतो. हा तुमचा CH3 हा CH2 हा N2Cl हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लस 2H2 आपल्याला फॉर्मेशन होत असतो. बरोबर आहे. हा तुमचा 2H2 मिळाला. यालाच आपण आयसोब्युटिल डायझोनियम क्लोराईड असं म्हणतात. याला काय म्हणू आपण आयसोब्युटिल डायझोनियम क्लोराईड हा तुमचा डायझोनियम साल्ट आपल्याला बनतो. मग आता हा अनस्टेबल असणार आहे कारण त्याच्याकडे बेटर लिव्हिंग ग्रुप आहे आणि बेटर लिव्हिंग ग्रुप जर असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो हा CH3 CH हा CH3 असेल. त्यानंतर तुमचा हा CH2 N2Cl हा पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. याच्यामध्ये आपण काय करता बेटर लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे आपण काय म्हणतो हा N2Cl निघून जातो आणि या कार्बन आयटमवर कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन आपल्याला बनतो. म्हणजेच आपल्याला काय बनेल हा CH3 CH हा CH3 हा CH2 आणि हा तुमचा पॉझिटिव्ह असेल आणि प्लस हा तुमचा N2 गॅस आपल्याला इव्हॉल्व होतो. हा तुमचा कार्बोकॅटायन बनला. बरोबर आहे. कार्बोकॅटायन आपल्याला बनला आणि कार्बोकॅटायन बनल्यानंतर आपल्याला काय होईल रिअरेंजमेंट होईल. मग रिअरेंजमेंट कशी होते तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये आपण हा CH3 CH हा CH3 हा CH2 पॉझिटिव्ह असेल. याच्यातला जो तुमचा हायड्रोजन असेल तर 1-2 शिफ्टिंग आपल्याला होईल. 1-2 शिफ्टिंग होत असेल याला आपण रिअरेंजमेंट म्हणा किंवा 1-2 हायड्राइड शिफ्टिंग आपण त्याला म्हणतो. मग हे जर 1-2 हायड्राइड शिफ्ट होत असेल तर याचा अर्थ आपल्याला काय मिळेल CH3 हा CH3 असेल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळेल. याला आपण टर्शरी कार्बोकॅटायन म्हणू. याला प्रायमरी कार्बोकॅटायन म्हटलात याला काय म्हणू आपण टर्शरी कार्बोकॅटायन असं आपण त्यांना म्हणू शकता. बरोबर. मग आता पहा मग येणारा जो तुमचा OH न्यूक्लिओफिल असेल तर हा OH न्यूक्लिओफिल आपल्याला कसा मिळेल तर हा तुमचा काय असेल पहा हा CH3 हा CH3 हा CH3 हा पॉझिटिव्ह असेल आणि त्यासोबत आपण OH निगेटिव्ह अंश वॉटरपासून मिळतो. हा OH निगेटिव्ह अंश आपल्याला इथं आला आणि तयार होतो तुमचा CH3 CH3 हा OH ग्रुप असेल आणि हा तुमचा CH3. इट इज द मेजर प्रोडक्ट. हा काय असेल तुमचा मेजर प्रोडक्ट असेल असं आपण लक्षात घ्या. म्हणजेच या रिॲक्शनचा मेजर प्रोडक्ट आणि मायनर प्रोडक्ट तुम्हाला दिसतात पण त्यानुसार तुम्हाला मेजर प्रोडक्ट कोणता राहील आफ्टर द रिअरेंजमेंट आणि रिअरेंजमेंटच्या नंतर आपल्याला हा मिळू शकतो. आणि म्हणून आपण याचा जो प्रोडक्ट असेल तर हा CH3 CH3 हा OH
आणि त्यानंतर तुमचा हा CS3 असेल आणि हा प्लस N2 हा तुम्हाला बाहेर पडतो. यालाच आपण काय म्हणू पहा, मेजर प्रोडक्ट आपण म्हणतात. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात राहील. तर याच्यामध्ये आपण या पद्धतीनं आपण अल्कोहोल आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतो, ही गोष्ट आपल्या लक्षात असणं गरजेची आहे. नेक्स्ट बघा, पुढं जर आपण बघितलात, नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय पाहतोय, याच्यात एक एक्सेप्शन आहे, म्हणजे याला एक अपवाद आहे आणि ते अपवाद कोणतं आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यावरच आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन येत असतो. याच्यामध्ये कुठला डाऊट राहू नये. रिॲक्शन त्याच आहेत, फक्त कुठं काय बदल होतो याचा विचार तुम्ही नक्की करताल पहा. तर यानंतर आपण डिस्कस करू पहा. तर याच्यामध्ये आपल्याला एक एक्सेप्शन आपण लक्षात ठेवू, त्याला नीट तुम्ही ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा पहा. तर ते एक्सेप्शन काय असेल याच्यावर आपण चर्चा करू. एक्सेप्शन म्हणजे नेमकं वेगळं काही नसेल, तर ते एक्सेप्शन जे असेल तर ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर आता बघा, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, हा तुमचा जर एखादा मिथिल अमाइन घेतलात आणि याच्यासोबत जर आपण HNO2ची रिॲक्शन आपण केला तर मिथिल अल्कोहोल हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो असं आपल्या लक्षात येतं. पण असं होणार नाही. तर त्यापासून तुम्हाला काय तयार होतो पहा, हा CS3O आपल्याला बनतो. हे एक्सेप्शन आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याला आपण काय म्हणतोय पहा, तर इट इज द एक्सेप्शन, म्हणजे याला आपण अपवाद म्हणू शकता. याला आपण काय म्हणू पहा, एक्सेप्शन फॉर दिस रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी आपण हे एक्सेप्शन असेल असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर या डिटेलमध्ये आपण ज्या रिॲक्शन आपण डिस्कशन करतो याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. फक्त याला पुन्हा पुन्हा रीराईट करण्याचा प्रयत्न करा, रीडिंग करण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याला रिमेंबराईज करण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. जिथं जो बदल आहे तो बदल मी तुम्हाला लक्षात येण्यासारखा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. नेक्स्ट आपण पुढं आपण पाहणार आहोत पहा, फ्रॉम ग्रिग्नार्ड डिएजंट. आता पुढची जी रिॲक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणू पहा, ग्रिग्नार्ड डिएजंट असं म्हणतो. तर ग्रिग्नार्ड डिएजंटपासून आपण अल्कोहोल कसं बनवायचा त्याबद्दल आपण चर्चा करू पहा. तर हायड्रॉलिसिस विथ ग्रिग्नार्ड डिएजंट, म्हणजे आपण एखादा ग्रिग्नार्ड डिएजंट घेतलात आणि त्याचं जर आपण हायड्रॉलिसिस आपण केलात तर तुम्हाला काय बनतो पहा, अल्कोहोल बनतो. पण कधी बनतो हे पण आपण लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय म्हणू शकता पहा, तर याला आपण म्हणू फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड डिएजंट्सबद्दल आपण चर्चा आपल्याला माहिती आहे पहा. ग्रिग्नार्ड डिएजंट कशाला म्हणतात, RMGX याला आपण काय म्हणतो, ग्रिग्नार्ड डिएजंट असं म्हणतात. म्हणजेच एखादा अल्किल हलाइड असेल याच्यासोबत मॅग्नेशियमची रिॲक्शन करताना इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर जर ठेवला असाल तर त्यापासून RMGX यालाच आपण ग्रिग्नार्ड डिएजंट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. याच्यावर आपलं एक लेक्चर झालेलं आहे, तुमच्या लक्षात येत असेल तर बघा. तर याला आपण ग्रिग्नार्ड डिएजंट असं म्हणतो. हा जो ग्रिग्नार्ड डिएजंट असेल तर हा RMGX विच आर हीटेड इन प्रेझन्स ऑफ एअर अँड THF याला जर आपण हीट करत असाल तर त्यावेळेस आपल्याला काय प्रकार घडतो पहा, ऑक्सिजन आयटम्स ॲडेड बिटवीन द अल्किल ग्रुप अँड मॅग्नेशियम हलाइड, आणि त्यापासून तुम्हाला तयार होतो ROMGX आपल्याला बनतो. बरोबर आहे. देन फॉलोड द हायड्रॉलिसिस. मग आपण काय केलात पहा, हायड्रॉलिसिस आपण याचं केलात. हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला काय मिळतो पहा, तर हा H पॉझिटिव्ह अंश याला जोडला जातो आणि हा MGX ला OH जोडला जातो. तयार होतो ROH आणि प्लस हा MGX-OH आपल्याला बनतो. इतकी ही सिंपल अल्कोहोल प्रिपेअर करण्याची ही रिॲक्शन असते असं आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. आता बघा दुसरं एक्झाम्पल पाहतोय आपण. हा तुमचा CS3MGX असेल. बरोबर आहे. MgBr घ्या. बरोबर आहे. हा BR आपण घेतलात. याच्यासोबत आपण जर O2 हा THF आणि याला जर आपण हीट केला तर तयार होतो तुमचा CS3 हा OMgBr आपल्याला मिळतो. याच्यासोबत आपण हायड्रॉलिसिस आपण केला फॉलोड बाय हायड्रॉलिसिस तर आपल्याला काय मिळेल पहा, हा CS3OH आणि प्लस हा MgBr आणि हा तुमचा OH ग्रुप असेल. असा तुम्हाला मिथॅनॉल आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतो. कोणालाही आपण उपयोगात आणू शकता. जर समजा एखादा हा तुमचा फिनिल मॅग्नेशियम
आयोडाईड असेल, याला आपण काय म्हणतो, फिनिल मॅग्नेशियम आयोडाईड, याला मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणतात. याच्यासोबत जर आपण O2 ची रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ THF ॲज अ सॉल्वंट असं जर आपण केलात तर त्यांच्यापासून आपल्याला काय मिळू शकतो, हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आपल्याला बनतो. हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स अनस्टेबल असतो आणि याच्यासोबत आपण फॉलोड द हायड्रोलिसिस आपण जर केला तर हा MgI आणि हा OH कंबाईन होतो आणि या ऑक्सिजनसोबत हा हायड्रोजन कंबाईन होतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणू शकता, OH आणि हा तुमचा काय तयार होईल, MgI आणि हा OH, याला आपण फिनॉल असं म्हटलं जातं. तर असे आपल्याला काय मिळतील पहा, तर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रिग्नार्ड डिएजंटचा आपण जर उपयोग केला तर त्यापासून आपल्याला काय बनू शकतात, अल्कोहोल्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. असं आपण या ग्रिग्नार्ड डिएजंटपासून अल्कोहोल बनवण्यासाठी ही एक रिॲक्शन आपल्याला माहिती असावी पहा. तर आता आपण पुढं आणखीन लक्षात घेणार आहात, ग्रिग्नार्ड डिएजंटचाच उपयोग आपण करणार आहात. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.